असं अनेकदा होतं की आपण एका अशा वळणावर असतो जिथे पुढे काय करावं हेच कळत नाही आणि मग विचारांचं चक्र सुरू होतं. आज आपण सायकोलॉजी टुडे मधल्या एका लेखावर बोलणार आहोत, जो आपल्याला आपल्या आतल्या आवाजाबद्दल म्हणजे आपल्या बिल्ट इन GPS बद्दल सांगतो. पण गंमत म्हणजे लेखात असं म्हटलंय की जास्त विचार केल्याने उत्तरं मिळत नाहीत. हे कसं शक्य आहे? हो, हे थोडं उलटं वाटतं नाही का? पण याचं कारण असं आहे की आपलं जे जागृत मन आहे ना, ते मर्यादित आहे. जेव्हा आपण सतत एकाच समस्येवर विचार करतो, तेव्हा आपण स्वतःला एका छोट्या खोलीत बंद करून घेतो. अच्छा, म्हणजे आपण तेच तेच पर्याय परत परत तपासत राहतो. अगदी बरोबर. आणि लेखात म्हटल्याप्रमाणे मनावर जोर देणं म्हणजे त्या बंद खोलीतल्या भिंतींवर डोकं आपटण्यासारखं आहे. खरंय. मग यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं? लेखात सोडून देण्याची म्हणजे लेटिंग गोची एक पद्धत सांगितली आहे. हो, पण सोडून देणं म्हणजे जबाबदारी झटकण्यासारखं नाही का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही. त्याचा अर्थ आहे ती समस्या आपल्या मनापेक्षा मोठ्या शक्तीकडे किंवा आपल्या अवचेतन मनाकडे सोपवणे. मोठ्या शक्तीकडे. हो. लेखिकेने उदाहरण दिलं आहे की निसर्ग, तारे, फुलपाखरे ज्या शक्तीने निर्माण केले, ती शक्ती आपल्या मर्यादित मनापेक्षा नक्कीच जास्त ज्ञानी आहे. जेव्हा मन परत त्या समस्येकडे वळतं, तेव्हा ती पुन्हा त्या मोठ्या शक्तीकडे सोपवून द्यायची. आणि आपलं दैनंदिन काम करत राहायचं. अगदी. आणि मग आपलं लक्ष दुसरीकडे वळवायचं, फिरायला जाणं, संगीत ऐकणं. हे ऐकायला खूपच रंजक आहे. पण एकदा आपण समस्या सोडून दिली की पुढचा मार्ग कसा दिसणार? इथेच शांत मनाचं महत्त्व आहे. जेव्हा आपलं मन थोडं शांत होतं, गोंधळ कमी होतो, तेव्हा आपल्याला आतून येणारा आवाज ऐकू येतो. आतून येणारा आवाज म्हणजे नक्की काय? तो आवाज अगदी एक हळुवार कुजबूज किंवा आपण म्हणतो ना गट फिलिंग तसा असू शकतो. अगदी काही क्षण घेतलेले दीर्घ श्वास सुद्धा हा आतला आवाज ऐकण्यासाठी मदत करू शकतात. म्हणजे उत्तर मिळवण्यासाठी प्रयत्न करणं थांबवावं लागतं. हो, थांबवावं लागतं. लेखिकेच्या बाबतीतही तसंच झालं. जेव्हा त्यांनी पूर्णपणे त्या समस्येचा विचार करणं सोडून दिलं, तेव्हा त्यांना अनपेक्षितपणे उत्तर मिळालं. थांबा, म्हणजे जे उत्तर मिळालं तो पर्याय त्यांच्या मनात आधी आलाच नव्हता. अगदी बरोबर. तो पर्याय त्यांच्या विचारांच्या यादीत कुठेच नव्हता. मग हे आपल्या तर्काच्या पलीकडचं आहे. हो, आपलं आतलं GPS असंच काम करतं. ते आपल्याला असे मार्ग दाखवतं जे आपण सतत विचार करून पाहू शकत नाही. अच्छा. सारांश हा आहे की हे आतून मार्गदर्शन करण्याची शक्ती आपल्या सर्वांमध्ये नेहमीच उपलब्ध असते. म्हणजे आपल्याला फक्त विचारायचं आहे, सोडून द्यायचं आहे आणि उत्तर स्वीकारण्यासाठी तयार राहायचं आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतो, जर आपल्या मोठ्या समस्यांची उत्तरं आपल्या सतत विचार करणाऱ्या मनातून येत नसतील, तर मग आपण इतर कोणत्या गोष्टींवर उगाच जास्त विचार करत असू?